काय आहे ना आमच्या अकोल्यात म्हणजे विदर्भामध्ये चपातीला पोळी म्हणतात आणि पुरणपोळीला पुरणपोळीच. मी राहते पुण्यामध्ये आणि पुण्यामधले लोक चपाती म्हणतात आणि पोळी म्हणजे यांची पुरणपोळी. तसंच बटाट्याला आमच्याकडे आलू म्हणतात. आलू हा हिंदी शब्द झाला. आणि आज आपण जी भाजी करणार आहोत त्या भाजीचं सुद्धा असंच आहे. आज आपण फ्लावरची भाजी करणार आहोत. तर फ्लावरला आमच्याकडे फुलगोबी म्हणतात आणि हिंदीमध्ये सुद्धा फुलगोबी म्हणतात. तर असं काहीच आहे. असो, आज आपण स्पेशल डब्यासाठी फ्लावरची सुकी भाजी करणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर जिरं, कढीपत्ता, तमालपत्र, आलं लसूणची पेस्ट, पाव चमचा बेसन पीठ तेलामध्ये छान 15-20 सेकंद परतून घ्यायचं. नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान परतून झाल्यानंतर मसाल्याच्या डब्यामधले सर्व मसाले थोडे थोडे करून टाकायचे. मसाले सुद्धा छान परतून घ्यायचे आणि थोडंसं पाणी चवीनुसार मीठ टाकून मसाला शिजवून घ्यायचा. नंतर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली फ्लावर टाकायची. झाकण ठेवून फ्लावर शिजवून घ्यायची. नंतर चाट मसाला, कोथिंबीर टाकून फ्लावर डब्यासाठी तयार आहे. चला पटकन सबस्क्राईब करून टाका.